अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आलाय। वेदमंत्रांच्या गजरामध्ये प्रभू रामांची मूर्ती गर्भगृहात स्थानापन्न झाली आहे। मुख्य सोहळा 2 दिवसांवर आल्यामुळे अयोध्या नगरी देखील सजलेली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतल्या कामांचा आढावा घेतलाय। पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान। रामलल्लांचा पहिला फोटो समोर। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली अयोध्या नगरी। देशभरातील राम भक्तांना आता फक्त रामलल्लाच्या दर्शनाची आस लागली आहे। वेदमंत्रांच्या गजरात 5 वर्षांच्या बाळाच्या रूपातील श्रीराम गर्भगृहात स्थानापन्न झाले। ही मूर्ती मंत्रोच्चारात पूजा विधींसह पीठावर ठेवण्यात आली। यावेळी शिल्पकार अरुण योगीराज यांच्यासह अनेक संत उपस्थित होते। सोमवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे। मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 4 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागणार आहे। या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आले। नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना मूर्तीवरील विधीचं धार्मिक महत्त्व सांगितलंय। अयोध्या मनुनिर्मित नगरी असं आपण जे ऐकलंय, ती अयोध्या एका नववधूसारखी नटलीये, थटलीये, सजलीये। अत्यंत दिव्य असा उत्साह प्रत्येक भारतातनं येणाऱ्या भाविकांमध्ये आहे आणि 500 वर्षाच्या गुलामीचा कलंक हा मिटतोय असा भाव आणि रामभक्ती, हनुमंतरायाची भक्ती ही ओसंडून वाहते। म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची मूर्ती तयार केली आहे। या मूर्तीची वैशिष्ट्य पाहूया। निळ्या आणि काळ्या पाषाणापासून बनवलेल्या मूर्तीमध्ये परमेश्वराचं विहंगम रूप दिसतं। 5 वर्षांच्या रामलल्ला भोवती एक आभा निर्माण झाली आहे। मस्तकावर सूर्याची प्रतिमा कोरली आहे। रामलल्ला उजव्या हाताने आशीर्वाद देत आहेत। डाव्या हातात धनुष्यबाण आहे। डोक्यावर सोन्याचा मुकुट असून मूर्तीच्या उजवीकडून डावीकडे भगवान विष्णूच्या 10 अवतारांच्या प्रतिमा आहेत। याशिवाय स्वस्तिक, ओम, चक्र, गदा अशी चिन्ह आहेत। मूर्तीची उंची 51 इंच असून वजन 200 किलो आहे। या मूर्तीखाली असलेल्या कमळाच्या फुलासहित उंची 8 फुटांची आहे। रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी त्यांचं आसनही तयार करण्यात आलंय। 3.4 फूट उंचीचं आसन मकराना दगडानं बनवलंय। दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येचा दौरा करून शरयू नदीचा परिसर आणि हनुमान गडीची पाहणी केली। तेथील कामांचा आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक राम मंदिर परिसरात येत आहेत। काही भाविक या ठिकाणची माती कपाळी लावतायत। ही माती घरी परतल्यावर शेतात लावणार असल्याची भावना व्यक्त करतायत। राम मंदिर परिसरातील ही जी पवित्र माती आहे ही मी पुण्याला घेऊन चाललो आहे आणि ती पुण्याला माझ्या शेतामध्ये मी टाकणार आहे। आणि मी रामाला विनंती करतोय की आता तुझं आगमन झालं आहे तर संपूर्ण भारतामध्ये खरोखर रामराज्य येऊ दे। अयोध्येतील राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर फुलांची आरास करण्यात आली आहे। राम मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील भिंतींवर 1000 किलो क्विंटल फुलं लावण्यात येणार आहेत। ही फुलं खास कोलकात्यावरून आणण्यात आली आहेत। अयोध्येतील प्रत्येक दुकान आणि घरावर भगवा फडकलाय। राम भक्त आता सोमवारच्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतायत। अनेक जण मनानं केव्हाच अयोध्येत पोहोचलेत। प्रमोद जगताप आणि अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।